निष्ठा, सेवा, त्याग, बलिदान, प्रेम, भक्ती हे सारं या बजरंगरायाच्या चरणी आहे. एवढी कृपा, काय त्या देवाची निष्ठा आहे. भगवंतावर एवढं ऋण आहे त्या हनुमंतरायाचं. भगवंताने त्याला कुठं धारण केले माहितीये का? आता एखाद्या पोराला म्हणतात, आईकडे गेलो, आई पोराला कुठं बसवती? गडवर. आईचं म्हणणं कसं, मला जे दिसतं ते माझ्या लेकराला दिसू द्या. आणि बाबांकडे गेलो, बाबा कुठं ठेवतात त्याला? खांद्यावर. बाबांची इच्छा काय असते? जे मला दिसत नाही ते माझ्या लेकराला दिसू द्या. ह्यो देव साधा नाहीये. या देवाच्या भक्तीवर तुमचा माझा विठुराय एवढा कृतार्थ झाला, एवढा मनोभावे त्या विठुराया आपल्या मारुतीरायावर एवढा प्रसन्न झाला. बाळांनो, ज्या वेळेस अर्जुनाचा रथ देव आपला हाकतोय ना, सारथी बनून अर्जुनाचा रथ तुमचा माझा भगवान कृष्ण हाकतोय आणि अर्जुन मागे रथावर योद्ध्याच्या ठिकाणी उंच आसनावर बसले, त्याच्याही पेक्षा उंच आसन ध्वजावर कोण होता? तुमचा माझा मारुतीराया होता. नाही तर अर्जुनाचा रथ कोणत्या कोपऱ्यात पडला असता, ती सापडला पण नसता. तिथं वजन कोणाचं होतं? तो मोठा तुमचा माझा अधिष्ठाता मारुतीराया होता. सोपं नाही मारुतीराया बनणं. आणि याच मारुतीरायाला तुमच्या माझ्या पिठेवरच्या मालकाने विठुरायाने कुठे ठेवले माहितीये का? शिरावर धारण केले, शिरावर. आजही कधी पंढरपूरला गेला, आता आपल्याला चरणाला स्पर्श करायला लागतो बरं का, पण एखादं जाणकाराने जर गावामध्ये मूर्ती बसवली असली ना विठुरायाची, गपचूप जायचं, विठुरायाच्या जरा टाळूला हात लावायचा. मग तुम्हाला तिथं एका देवाचं अस्तित्व जाणवतं. तो म्हणजे कोण आहे? देवांचा देव महादेव आहे. महादेवाची पिंड कुठे आहे? विठुरायाच्या मस्तकावर आहे. विठुराया म्हणतो, माझ्यावर त्याचं एवढं ऋण आहे. रामायणामध्ये विठुरायावर एवढं रामप्रभूनं ऋण केलं त्या मारुतीरायाने की देवाला ते उतरणं कदापि शक्य नाहीये. 28 युग झालं तुमच्या माझ्या विठुरायाने आपल्या महादेवाला शिरावर धारण केले. मग बाळांनो विचार करा, तुमचा माझा अधिष्ठाता जर भगवंत विठुराया असेल आणि विठुरायाचा अधिष्ठाता जर महादेव म्हणजे मारुतीराय असेल, तर याची ख्याती काय आहे? रामायणामध्ये धावत्या ओघामध्ये पाहूयात. म्हणजे ज्यावेळेस दशरथ राजाला एक स्वप्न पडलं. दशरथाला काय स्वप्न पडलं की स्वप्नामध्ये त्यांनी दोन पुरुषांचा आणि एका महिलेचा खून केला. आणि तो जागा झाला, धावत गेला आपल्या गुरुंकडे. म्हणला, त्यांच्या गुरुंचं नाव वशिष्ठ. म्हणला, गुरुदेव, मी कधीही निरपराध व्यक्तींना मारत नाही. युद्धामध्ये, रणांगणामध्ये मी युद्ध करताना अनेकांचा जीव घेतला असेल, पण निरपराध निष्पाप लोकांचं मी कधीच मारलं नाही, कधी जीव घेतला नाही. मला असलं विचित्र स्वप्न का पडलं, याचं मला उत्तर द्या. त्यावेळेस वशिष्ठ मुनी म्हणतात, आता हे जे तुला स्वप्न पडले ते सत्यामध्ये उतरू शकतं, कारण ते पहाटे स्वप्न पडलं होतं. यातून जर वाचायचं असेल त्या पापाला आपण सौम्यता धारण करू. आता एक काम करा, तुम्ही वनामध्ये जा आणि वनामध्ये जाऊन तुम्ही 3 शिकारी करा, 1 मादीची आणि 2 नराची शिकारी करा. आता हा दशरथ राजा, त्याच्यासारखा धनुर्धर कोणीच नव्हता, पण त्याने कधी शिकारीच केली नव्हती ना, त्याचं हृदय चांगलं साफ होतं. पण गुरूंच्या आदेशाने तो वनामध्ये गेला. आता तो निपुत्रिक आहे बरं का, त्याला पुत्र वगैरे काही नाही. वनामध्ये गेला. वनामध्ये गेल्यानंतर दिवसभर पाहतोय, इकडे हरण दिसतंय, तिकडे हरण दिसतंय, पण त्या शिकारीमध्ये त्याला रथ नसल्यामुळे त्याला ते प्राप्त झाली नाही शिकारी. पण तो हुशार होता, बुद्धी कौशल्य होतं. मग तो विचार केला, सायंकाळची वेळ, आता इथं सरोवरावर वन्य प्राणी पाणी पिण्याकरता येतात. एका झाडावर जाऊन तग लावून बसलाय, हातामध्ये बाण घेऊन शरसंधान करून बसलाय. आणि त्याच वेळेस आपल्या आंधळ्या आई वडिलांना काशीला घेऊन जाणारा श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना सरोवराच्या किनाऱ्यावर ठेवतो, हातात कमंडलू घेतो आणि तिथं पाणी भरत असतो. पाणी भरत असताना अर्धवट कमंडलू भरतो, त्यातून बुडबुडाचा आवाज येतो. तेवढाच आवाज दशरथ राजाने ऐकला माता माऊली. आणि दशरथ राजा जो धनुर्विद्येमध्ये अतिशय श्रेष्ठ होता, त्यांनी ध्वनी भेदक नावाचा बाण त्या बुडबुड वाजणाऱ्या दिशेकडे सुळसुळ करत सोडून दिला. जसा सुळसुळ करत सोडून दिला, तो बाण अगदी अचूकपणे श्रावण बाळाच्या कंठाला लागला आणि तो रडला. ही आरोळी ऐकता क्षणी दशरथ राजाने धनुष्यबाण बाजूला टाकला, धावत गेला आणि जाऊन पाहतोय तर एक युवक, अतिशय तेजस्वी असणाऱ्या युवकाच्या कंठाला बाण लागलाय. दशरथ राजाच्या डोळ्यातून आसू गळायला लागली. त्याचे आपल्या मांडीवर शिर धरलं आणि त्याला विनवणी करायला लागला, अनावधानाने माझ्याकडून हे कार्य झालं, मला माफ कर, माफ कर. तो श्रावण बाळ म्हणतो, महाराज ते सगळं जाऊ द्या, आता माझा जीव कोणत्याही क्षणी जाणार आहे, फक्त माझी एक विनंती आहे, एक शेवटची इच्छा पूर्ण करा. त्यावेळेस तो चक्रवर्ती सम्राट असणारा दशरथ राजा म्हणतो, तू सांग तुझी काय इच्छा, मी सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो. त्यावेळेस तो, माझी फक्त एकच इच्छा आहे,
हा अर्धवट भरलेला कमंडलू पाण्याने पूर्णपणे भरा आणि माझ्या तहानलेल्या आई वडिलांना पाणी नेऊन पाजा. माता माऊली विचार करा, जीवनाच्या शेवटच्या घटिका मोजतोय, राहिलेले 4-2 श्वास मोजणारे युवक, त्याच्या जीवनातली शेवटची इच्छा काय आहे? माझ्या आई वडिलांची तहान मिटवा. आजकाल पिढी चालली कुठं? हा श्रावण बाळ आपल्याच भारतात आलता का याचा पण विचार करावासा वाटतो. अहो 1,500 रुपये दिले नाही सलीला म्हणून 12वीच्या पोराने आपल्या वडिलांच्या केपट्यात खोरं घालणं, आईने हातातला मोबाईल हिसकावून घेतला म्हणून धनकवडीमध्ये एका मुलाने आपल्या आईच्या चेहऱ्यावर कात्रीने वार करणं, आई वडील ओव्हरलोड झाले म्हणून त्यांच्याशी खोटं बोलून आपल्या गाडीवर बसवायचं, आळंदी सारख्या गर्दीमध्ये जाऊन तिथं त्या आई वडिलांना तिथं सोडून जायचं. ही पिढी आपल्याच भारतात जन्माला आली का? आई वडिलांबद्दलची प्रेम, आसक्ती, त्यांच्याबद्दल असलेली कर्तव्य कुठे विसरत चालली ही पिढी? हाच विचार करण्याची गरज आहे. ह्या पिढीला जर सरळ मार्गावर पुन्हा आणायचं असेल, त्याला एकमेव जर मंडप उरला असेल तो म्हणजे हा कीर्तनाचा धर्ममंडप आहे. आणि हा धर्ममंडप या पिंगोरीकरांनी आपल्या आदर्श नगरने उचलला, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होता. आणि मग तो अर्धवट भरलेला कमंडलू दशरथराजांनी भरला आणि आंधळ्या आई वडिलांना देण्याकरता गेला. श्रावण बाळाचे आई वडील म्हणले, बाळा तू बोलत का नाही? दशरथराजाला माहित होतं मी बोललो ते आपसूक ओळखणार आहे. शेवटी त्यांनी अनेकदा विनवण्या केल्या, पण म्हणल्या जोपर्यंत तू बाळा बोलणार नाही तोपर्यंत आम्ही पाणीच पिणार नाही. शेवटी आपल्या दशरथराजांनी त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यावेळेस त्यांना क्रोध अनावर झाला. त्या श्रावण बाळाचे आई वडील म्हणतात, आता मला पाणीच नको, आमचं लेकरूच राहिलं नाही. आणि हे राजा, तुझ्या चुकीमुळं आमच्या लेकराचा आज अंत झालाय. आज आम्ही तुला शाप देतो, आम्ही पाणी पिणार नाही. आम्ही नवरा बायको आज आमच्या पुत्र वियोगाने, आमच्या मुलाच्या आठवणीमध्ये इथं मरण पावणार आहे. आणि मी तुला शाप देतो आम्ही दोघं की तुझाही अंत तुझ्या पोरांच्या वियोगामध्ये होईल. आता दशरथ राजाला वाईट वाटाय पाहिजे ना, अरे मला शाप भेटला. पण दशरथ राजाला आनंद झाला. का आनंद झाला? कारण दशरथ राजाला पोरच नव्हती. दशरथ राजा म्हणला, अरे या आंधळ्या आई वडिलांच्या हृदयातून निघालेला शाप आहे ना, याचा अर्थ हा कधीच असत्य होऊ शकत नाही. आणि त्या शापाच्या जोरावर दशरथ राजाला मुलं व्हायची आशा निर्माण झाली. ते पुन्हा वशिष्ठ मुनीकडे गेले आणि म्हणाले की वनामध्ये सगळी हकीकत झालेली सांगितली. मग वशिष्ठ मुनी म्हणले, राजा आता तू पुत्र कामिष्ठी यज्ञ कर, तुला त्या आंधळ्या आई वडिलांच्या शापाच्या बळावर लेकरं नक्की होतील. आणि मग वशिष्ठ मुनींच्या सांगण्यावरून दशरथ राजाने पुत्र कामिष्ठी यज्ञ केला. आणि त्या यज्ञामध्ये ज्या वेळेस जो फळ स्वरूप खीर निघाली, तो प्रसाद दशरथ राजाला त्याच्या 3 पत्नींना द्यायला सांगितलं. मग दशरथ राजाने सगळ्यात पहिल्यांदा आपल्या कौशल्या मातेला दिला, नंतर सुमित्रा मातेला दिला आणि तिसऱ्यांदा सर्वात लाडकी पत्नी असणारी सर्वात छोटी तिला देव केला. पण तिला राग आला, म्हणजे सगळ्यात अगोदर मला दिला का नाही. त्याच्यावरून तिने तो प्रसाद दिलेला तिने तो बाजूला फिरकवला. तेवढ्या तिथं घार आली आणि घार येऊन तो प्रसाद घेऊन गेली. आता तिच्याकडे प्रसादच नाही राहिला. पण कौशल्या माता आणि सुमित्रा मातेच्या प्रसादातला थोडा प्रसाद त्या आपल्या कैकेयी मातेला दिला. आणि ज्या वेळेस ती घार आपल्या पंजामध्ये घेऊन नख्यामध्ये घेऊन तो प्रसाद उडत होती आणि तिकडे महादेवाची निष्ठेने सेवा करणारी तपश्चर्या करत बसलेली तुमची माझी अंजनी माता आपली महादेवाला विनंती करायची, महादेवा मला असा पुत्र प्राप्त होऊ दे जो अतिशय शौर्यशाली असेल, भगवंताच्या सेवेमध्ये रत असेल. अशा भावनेमध्ये ती विदामणी करत असताना तिच्या आपसुक हातामध्ये घारीच्या त्या पंजातला प्रसाद निसटला आणि त्या अंजनी मातेच्या हातामध्ये पडला. आणि मग आपण सगळे म्हणतो हा येणारा पुत्र म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके हनुमंतराय कुणाचा मुलगा आहे? हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अनेक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला दराया, बालपणी गेलासी तू सूर्याला दराया. हादरली ही धरणी, हादरली ही धरणी, करत
लहान आहे बरं का, आज तशी 7वी ते. मग आज तुमचे माझे हनुमंतराय सिंहासनाधीश झाले आणि त्यांच्या सिंहासनावर पाहिल्यानंतर एखादा आईला आनंद कधी होतो? आईला आनंद कधी होतो? आता समजा आपण एखाद्या माता माऊलीच्या घरी गेलो, चहा प्यायला गेलो, ओ कसली बारी साडी हो तुमची, एकच नंबर बरं का. आमच्या आईकडे पण असली साडी नाही. त्या माता माऊलीला बरं वाटतं बरं का, माझ्या साडीचं कौतुक होते. अयो असला नेकलेसचा हार तर आम्ही पाहिलाच नाही, किती छान आहे हो. त्यांना बरं वाटतं, त्यात काही माझ्या एवढं नाही पण बरं वाटतं. पण जास्त तुम्ही म्हणता ना, अहो तुमचा बावडा कसला अभंग म्हणत होता, त्या दिवशी बावड्याने कसल्या चौकामध्ये भाषण ठोकलो, तुमचं लेकरू ना, तुम्हाला अजून दूध देऊ का दूध. तिला एवढं भारी वाटतं का तिच्या लेकाचं कौतुक केलं. मातेला कधी चांगलं वाटतं? पोटी भार वाहे त्याचे लेकुराचे हित. आपल्या लेकराचं जर कौतुकाचे शब्द त्या मातेच्या कानावर पडले, 15 वर्ष जरी तुम्ही एकमेकांसोबत बोलत नसले ना, तरी पण ती माता माऊली बोलते का माझ्या लेकराबद्दल याच्या मनामध्ये चांगला सद्भाव आहे. माता पिता अख्ख्या जगाच्या विरोधात जातात पण आपल्या लेकरांचा सांभाळ करतात, आपल्या लेकरांच्या बाजूने उभे राहतात. पण ते बाजूने उभे राहण्यासाठी लेकरांनी आपल्या आईवडिलांना तेवढा आदर सन्मान देणं गरजेचं आहे. ते आता सध्या फार फार कमी होतं. ग्रामीण भागामध्ये तरी चांगली परिस्थिती आहे, शहरी भागामध्ये फार समाज भरकटला. आणि त्याला एकमेव शाप कोणता झाला तर मोबाईलचा शाप झाला. पूर्वी म्हणायचे गावामध्ये 4 दारुडी असायची, 2 गांजेडी असायची, 4 जुगारी असायची. म्हणजे तेवढी लोक आमच्या गावात व्यसनी आहेत बरं का. पण आत्ताच्या घडीला माता माऊली अख्खं गाव व्यसनी झाले. सगळ्यांच्या हातात आलाय गणपती बाप्पा नाही, सगळ्यांच्या हातात आलाय मोबाईल आलाय. मोबाईल आल्यामुळे आता भासमय असणारं सगळं जग त्याच्या जवळ आहे. आपण म्हणतो ते एकट्या झोपलाय बरं का, एकट्या खोलीमध्ये अभ्यास करतोय बरं का, एकट्या वावरात पाणी द्यायला गेलाय बरं का. नाही, त्याच्यासोबत असंख्य लोक त्या मोबाईल मध्ये आलेली आहेत. खोटी खोटी लोक बोलताय. ते पूर्वी माणसं पाणी धरायला गेली ना तर पाणी देताना पाटातला काँग्रेस उपटायची, आताचा तसा करत नाही. पाणी देताना खोऱ्याने ओला पण हात करते, खोऱ्याने बार देतो, जी मोबाईलवर तेवढा अख्खा वाफा भिजत वर बसतो आणि परत चालू होत. आता शेतकरी तसा राहिला नाही. पूर्वी महाराज, आता मी पण लय जुना त्याशातला भाग नाही पण मला ते दिवस आठवतात. ज्या वेळेस मी 12वीत होतो ना, मी माझ्या आजी सोबत जायचो गहू कापायला आणि गहू कापायला त्याच्या पेंड्या बांधायच्या. पण आता जग कसलं वेगवान झाले. आता त्या कालच आपण गहू केला, सगळा संस्थेव गहू नेला, 4 एकर गहू केलेला सगळा नेला. आणि मी म्हणलं सकाळी 9:30 ला गेली, 12:30 महाराज झालं बरं का गहू. म्हणलं अहो काय करता, दुसऱ्याच्या वरात मशीन घातली का काय, आमची 4.5 एकर वावर आहे, कुठं गहू झाला. म्हणजे अहो 2 त्यांची ती भरली आणि झालं गेली निघून. मशनी आल्या, लोक वेगवान झाली, गतिमान झाली. पण लोक नीतिमत्तेने तशी राहिली का? लोकांच्या मनामध्ये ती माणुसकी राहिली का? नाही राहिली. माणुसकी सगळ्याला कळती. आता ही धर्माने वागणं काय, अधर्माने वागणं काय, त्याच जर चर्चा करायची झाली तर धर्मानिक म्हणजे काय, जी लोक नीतिमत्तेने वागतात, माणुसकीने वागतात, ती धर्माने वागतात. राग नका मानू म्हणतात महाराज, जरा आगाऊ बोलतोय पण आपली हिताच आहे. आता आपण खरंच त्या कुत्र्यांपेक्षा जास्त हलकट झालो का याचा एकदा विचार करा. म्हणजे एखादा मालक असतो, तो काय करतो, आपल्या पाळीव कुत्र्याला, घरच्या कुत्र्याला चांगली भाकरी तयार करून खायला टाकतो. कुत्र काय करतं माता माऊली, शिपटी हलवत मालक पुढे भाकरी खात. पण ज्या वेळेस मालक म्हणतो पप्या जा जरा दुधाची पिशवी घेऊन ये, पप्या जातो दुकानातून दुधाची पिशवी आणतो. पप्याला खेळायला जायचं असतं, पिशवी टाकतो आपल्या खाट्यावर आणि खेळायला पळतो. आता ती सगळं चित्र कोणी पाहिलं? कुत्र्याने पाहिलं बरं का. कुत्र बघत. आता कुत्र काय करत, कुत्र्याला दूध प्यायचंय, कुत्र तिथं पण प्यायला असतं बरं का. कुत्र ती दातामध्ये पिशवी धरत, आडोश्याला जात, तिथं पेत बसत. कारण त्या 4 पायाच्या कुत्र्याला माहितीये बरं का, हे चुकीचं कार्य आहे, ते माझ्या हक्काचं नाही, मी चोरून केलं पाहिजे. मग मला तुम्ही सांगा, 2 पायाच्या बुद्धिमान माणसाला कळत नसेल का, ही माझ्या हक्काची जमीन आहे, मी त्याचा बांध नाही कोरला पाहिजे बरं का, तरी तो कोरतो. त्याच्या घरामध्ये वाद नाही लावायला पाहिजे बरं का, तरी वाद लावतो. मग देव म्हणतो तुला सगळं कळून, तुला एवढी बुद्धी देऊन पण तो दुसऱ्यांच्या वाईटावर टपलाय. तर देव म्हणतो तुला मग ह्या मनुष्याच्या योनीमध्ये ठेवायचं नाही, तुला कोणत्या योनीमध्ये घालायचा, सापाच्या योनीत घालायचं. सापाच्या
ले बांध कोरायचं ना, तिथल्याच वारुळामध्ये जाऊन राहा. आणि अशी अनेक उदाहरण देते, त्याला अनेक उदाहरणं देते. पण आपल्या सर्वांना खरं तुम्हाला एवढं खोलात जाऊन सांगायची गरज नाही. तुम्ही नीतिमत्तेने चांगली जगणारी माणसं, त्या अजून तुम्ही त्या दुनियामध्ये भरकटले नाहीत, त्या दुनियामध्ये आले नाहीत. शहरामध्ये गेल्यानंतर महाराज शेजारच्याच व्यक्तीचं काही झालं तर यांना काही अप्रूप नसतं बरं का. आणि अजून जवळचं उदाहरण द्यायचं झालं, एक जण पेपर वाचत होता. पेपर वाचता असता त्याने पाहिलं दिवे घाटामध्ये एसटी बस पलटी होऊन 35 जण ठार झाले. तो पेपर वाचतोय आणि तेवढ्यात तिथं चहा बायको घेऊन आली. बघू चहा, त्याने ठेवलं पेपर, चहा पितोय. तिकडून एक जण पण, अरे तू बातमी वाचली का, बातमी वाचली का? म्हणला काय? अरे ते दिवे घाटामध्ये, हा वाचले की 35 जण ठार झाले. ह्याला पण चहा आण ग. अरे मी तीच तुला सांगायला, 35 जण ठार झाली तर तू चहा का पिते? अरे त्याला काय, आपलं काय त्यात तवा? अरे त्यात तुझी सासू गेली, त्याने चहाचा कपच गळायला. बाबा बाबा का संबंध जवळचा आला ना. आता तुम्ही बघा बरं, मारुती रायाची मूर्ती बदलायची तुम्हाला का वाटलं माहिती का? कारण तुम्ही हृदयापासून मारुती रायाला आपलं अधिष्ठान बांधलं. जर हे आदर्श नगर वस्तीतील लोक मारुती रायाला जर आपलं अधिष्ठान मानत नसती तर मारुती रायाला या देवाच्या सिंहासनावर बसवलं नसतं. म्हणले असते जाऊ द्या, चाललंय तसं चालू द्या. पण काळजी करू नका, तुम्ही देवासाठी काहीतरी केलंय, देवासाठी आपल्या प्रपंचातला रुपये जरी दान केला असेल ना, देव म्हणतो त्यांचं माझ्यावर कर्ज झालं बरं का. आता मज्जा सांगतो, एखाद्याकडून आपण 5,000 घेतले, तो नाही मागत आपल्याला 5,000, पण कधी आपण जाते तर लग्नात रस्त्याने जाते तर तो दिसला काळजात चर्र होत, हे याला 5,000 द्यायच्यात बरं का. पण तो मागत नाही, त्यांनी न मागता पण आपल्या मनात भाव येतो नाही, याला 5,000 दिलं पाहिजेत बरं का. आपली योग्यता नाही, आता ती अवस्था बिकट आहे, आपण देऊ शकत नाही, पण मनामध्ये येतं आपण ह्याला द्यायला पाहिजे. मग विचार करा, तो जगाचा बाप आहे, देवांचा देव महादेव आहे, महादेवाचा तो अवतार आहे. त्याच्यावर तुमचं माझं 10 रुपये 100 रुपये 50 रुपये 5,000 रुपये काहीतरी ऋण झालं असेल ना. मारुतीराय पण म्हणत असेल, ह्यांचं माझ्यावर ऋण आहे बरं का, ह्यांना मी काहीतरी द्यायला पाहिजे. आणि मारुतीरायाचा जो अधिष्ठान आहे विठुराया, म्हणजे ज्यावेळेस कृष्ण अवतारामध्ये सुदामाने देवाला काय दिली? 3 मुठी पोहे. पहिल्या घासात देवाने सुदामाला काय दिलं? अख्खी पृथ्वी दान केली. दुसऱ्या घासात सुदामाला देवाने काय दिला? अख्खा स्वर्ग दान केला. आणि तिसऱ्या घासात देव सुदामाला आपलं वैकुंठ दान करणार. तुमच्या माझ्या रुक्मिणी मातेने, अहो देवा काय करता, अख्खं गावची गाव दान केलं, अख्खी वावराची वावर दान केली, राहायचं घर पण देता का सुदामाला? तेव्हा देव काय म्हणतो, रुक्मिणी व्यवहार कसा क्लिअर व्हायला पाहिजे. आत्ताच्या घडीला सुदामाची अख्खी संपत्ती काय? 3 मुठी पोहे. त्याने त्याचं मला सगळं दिलंय ना. माझी अख्खी संपत्ती काय? अवघत त्रैलोक्य माझे, मी पण माझं त्याला सगळं द्यायला पाहिजे. मग आता माऊली, आज ज्याला 10,000 पगार असेल तुमच्यातला आणि त्याने जर देवाला 1,000 दिला असेल ना, देव त्याच्यावर किती रूपाने कृपा करेल याची तुम्ही आम्ही गणना करू शकत नाही. मग देवाला कशा ठिकाणी तुम्ही विराजमान केले. मग देवाने पाहिलं ना, हनुमंतराय जलमल्या हनुमंतरायांची अवस्था काय? एवढं ब्रह्मांडाची शक्ती हनुमंतरायाकडं. सूर्याकडे पाहता क्षणी त्याला एक चांगलं फळ म्हणून खाण्याकरिता धावले. हनुमंतरायांच्या त्या शक्तीचं मूल्यमापन पाहता क्षणी आपल्या इंद्रदेवाने त्यांच्या हनुवटीला शस्त्राचा मारा केला आणि त्यांचा तिथं विसर पडला. हनुमंतराया ज्या वेळेस वालीचं सुग्रीवचं युद्ध झाले, वाली सुग्रीव आपल्या सर्वांना माहिती आहे, वाली सुग्रीव अतिशय जीवलग बंधू होते. पण सुग्रीव लहान, वाली मोठा, आणि दादा करत सुग्रीव वालीच्या पाठीमागे फिरायचा. पण ज्यावेळेस तिथे एका राक्षसाने आकांत घातला, थैमान मारलं त्या किष्किंधा नगरीमध्ये, तर वानर राज असणाऱ्या वालीने त्याच्या पाठीमागे ताणून त्याच्या गुहेमध्ये गेला आणि तिथं त्याच्यासोबत युद्ध करत होता. आतमध्ये सुग्रीव बाहेर थांबलाय, वाली आतमध्ये गेलाय, सगळं सैन्य बाहेर आहे आणि आत त्या गुहेतून रक्ताचा पाट बाहेर वाहतेला. सगळ्यांना वाटलं आतमध्ये कोण मेला? वाली मेला. म्हणून सगळ्या मंत्र्यांनी सांगितलं सुग्रीवला की तुम्ही इथं शिळा लावा, जर तो राक्षस बाहेर आला तर तुमचा माझा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. डोळ्यामध्ये पाणी असताना आपल्या भावाचा वियोग सहन करता त्या गुहेच्या तोंडाची सगळ्या शिळा लावल्या आणि गुहेचं द्वार बंद केलं. आता तो राज्यात आला, सगळ्या मंत्र्यांच्या वतीने त्याला आग्रह करण्यात आला, सुग्रीवाला राजा घोषित केलं. आणि सुग्रीवाला राजा घोषित केल्यानंतर त्याच्या पाठीमागून 2 दिवसांनी तिथं कोण आला? वाली आला. वाली म्हणला, अरे निर्दला, तुझ्यासाठी मी सगळं करणार होतो, तू मला तिथं मारायला आतमध्ये लावलं आणि इथं राजा झालं का? जाऊन लाथ मारली त्या वालीने स्वतःच्या भावाला आणि भावाला तिथून पळून लावलं. आणि हा भाऊ ज्यावेळेस तो तिथून पळून गेल्यानंतर तो एका पर्वतावर राहायचा. त्या पर्वतावर वालीला येणं शक्य नव्हतं. आता त्या सुग्रीव तिथं वंचित झाला. बघा,
सूत्र कसं आहे, राम प्रभू वनवासाला गेले, आपली सीता मातेचा शोध घेतात. सुग्रीव राज्यातून बाहेर काढला गेलाय, त्याच्या पत्नीला त्याच्या मोठ्या भावाने तिथं दासी बनवून ठेवली, म्हणजे सीता माता रावणाकडं आणि त्या सुग्रीवाची पत्नी त्याच्या भावाकडं. आणि हा पण वनवासात, तो पण वनवासात. आता इकडं दोन तेजस्वी युवा राम लक्ष्मण जाताना दिसले, त्यांना कोणी पाहिलं? तुमच्या माझ्या हनुमंतरायने. अष्टसिद्धीनो निधी केदारता अजबर दिन जानकी माता. हनुमंतराय तिथं आले आणि त्यांनी पाहिलं, सगळी खात्री जमा करून घेतली. आणि मग हनुमंतरायांना कळला, हे दुसरे तिसरे कोण नाहीत, ज्यांच्या सोबत अनंत जन्मांपासून वियोग झाला तो माझा अधिष्ठाता म्हणजे भगवान प्रभू श्रीराम आहेत. विष्णू भगवंताचा अवतार. धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत करुणीचा मज वाटे त्यासी गदाना सोडावे. अतिशय उत्कंठा मनामध्ये दाटून आले हनुमंतरायांना. पण मिठी कशी मारायची हो? हे तर राजे आहेत, मी तर साधा सेवक आहे. हनुमंतरायाच्या मनामध्ये होती बरं का त्या क्षणापासून की मला यांना मिठी मारायची. बघा ना, होतं का नाही? एखादा निष्ठावंत कार्य करत असतो तो त्याने त्याच्या पाठीमागं पुढं मागं सगळीकडे फिरतो. निसर्गाने त्यांनी वर नजर केली की तो धावत जीव द्यायला पण तयार असतो. पण मनामध्ये काय असतं? नेत्याला मी कशी मिठी मारायची. बाहेरच्या अनोळखी लोकांसोबत नेता मिठी मारतो, पण त्याच्या मनामध्ये असतं ना, मला मारायची पण काय संकोच वाटतो. हनुमंतरायाच्या मनात आहे, मला रामप्रभूंना मिठी मारायची, पण मी कशी मारू? त्यांनी मला जवळ घ्यायला पाहिजे ना, असं त्यांना वाटत होतं. तो दिवस निघून गेला. तिथंच आपल्या सर्वांना माहिती की हनुमंतरायांच्या कर्तृत्वाच्या जोरावर सुग्रीवाला पुन्हा एकदा राज्य प्राप्त झालं रामप्रभूंनी वालीचं वध करून. हे सगळ्यांना श्रुत आहे. पण ज्या वेळेस हनुमंतराय प्रभू श्रीरामांचा सीतेमातेचा शोध घेण्याकरिता धावत होते, हनुमंतराय रामप्रभूंना माहित होतं माझ्या सीतेचा जो शोध कोण घेणार आहे तर हाच घेईल बरं का. आणि कळतो, प्रत्येकाला आपला वारसदार कळत असतो. बऱ्यापैकी त्याचा पोरगा वारसदार होत नसतो बरं का. बघा राजकारणात बघा, विविध क्षेत्रात बघा, प्रत्येकाचा पोरगा, आता सचिन तेंडुलकरचा पोरगा त्याच्या एवढा चांगला नाही खेळत, पण त्याच्यापेक्षा बेस्ट खेळणारे अनेक जण आहेत, पण त्यांच्याबद्दल ती ममता राहत नाहीये. मग प्रत्येकाला कळत अरे ह्याच्यात कुवत आहे बरं का, माझ्या पक्षाचं भलं करणारा हाच आहे, पण त्याच्यावर तो भार सोपत नाही का? त्याचं माझं रक्ताचं नातं नाही ना. अहो तसं नाही पाहिलं पाहिजे. त्याच्यात कुवत आहे. तो हृदयापासून लेकरू जेवढा आपला आदर करत नाही ना, तेवढा आपला गडी आदर करतो, तेवढा आपला कामगार आदर करतो. त्याच्यावर जबाबदारी सोपायला आपण मागं पुढे नाही पाहिलं पाहिजे. मग हनुमंतरायांवर ज्यावेळेस प्रभू श्रीरामांना कळला रे हा शोधू शकतो, हनुमंतरायांना प्रभू श्रीरामांनी काय दिली? आपली हातातली अंगठी दिली. पण हनुमंतरायांचा जीव का असावीस? जिकडं जाईल तिकडं पाणी पण पेना धावत चालले, सीता मातेचा शोधच सापडेना. पण म्हणतात ना, ज्यावेळेस सगळ्या गोष्टीच निराश होती, हनुमंतराय निराशेने पूर्णपणे घडून गेले आणि म्हणले, सगळे वानरराज म्हणले आपण समुद्राच्या जवळ आलो, आपल्याला दिसणारच कुठंच नाही, संपली सीमा संपली. हनुमंतरायांना सगळे म्हणजे आम्हाला तहान लागली. एक वानर वरती गेला आणि इकडे तिकडे नजर पाहतो तर त्याला तिथे एक गुहा दिसती आणि वानर पण इतकं हुशार, गुहेतून काही पक्ष्यांचा थवा बाहेर उडत गेला. म्हणले ज्या अर्थी त्या गुहेतून पक्ष्यांचा थवा बाहेर आला, याचा अर्थ त्याच्या आतमध्ये काय असलं पाहिजे? पाणी. मग हनुमंतराय सगळी वानर सेना तिथे गेली. पाणी त्यांना नंतर दिसलं, पण तिथं अतिशय तेजस्वी असणारी युवती अवस्थेमध्ये असणारी साधना करणारी एक कन्या दिसली. आणि त्या कन्याला पाहता सुद्धा हनुमंतरायांना प्रश्न पडला, एवढी सुंदर कन्या इथं काय करते? बघा तुम्ही रामायण अनेकदा ऐकलं असेल, पण सीतेचा शोध कुठून खरं त्याने क्ल्यू भेटला ना, तो इथून. म्हणजे हनुमंतराय ही एवढी तेजस्वी युवती काय करते? हनुमंतरायांनी विनंती केली की माते आम्ही तुझ्या या साधनेमध्ये व्यत्यय आणते, पण आमच्या प्रश्नाचं उत्तर दे. माते तुम्ही आहात कोणी? त्यावेळेस ती मुलगी म्हणती, ती कन्या म्हणती, हनुमंता तुम्ही यायला फार उशीर केला, तुम्ही सीता मातेचा शोध घेताय ना. हा शब्द ऐकता क्षणी हनुमंतराय म्हणले, म्हणजे बास म्हणले, तुम्हाला कळलं कसं सीता माता आहे कुठे? सांग माते कुठे कुठे? त्यावेळेस हनुमंतरायांना ती कन्या सांगते, सीता मातेला साक्षात रावणाने पळून नेले आणि या समुद्राच्या पलीकडं लंकेमध्ये सीता अशोक वाटिकेमध्ये आहे. हनुमंतराय म्हणले तुम्ही आहात तरी कोण? तर ती कोण होती? स्वयंप्रभा नावाची साधिका होती. हिच्यामुळे सगळा उलगडा झाला बरं का सीतेचा, सीता सापडली नसती. मग हनुमंतराय तिथं आले त्या किनाऱ्यावर, तिथं जाऊन परत डोक्याला हात लावले, गदा बाजूला टाकली, रडते, ढळा ढळा रडते. त्यावेळेस तिथं असणारे जांबवंत म्हणजे हनुमंत का रडता? म्हणजे हा समुद्र अथांग आहे, याच्या पलीकडे जाणार कोण आहे? हनुमंतरायांना जांबवंत म्हणलं का जीवनामध्ये अशी लोक पाहिजेत. एखादं कार्य करायला लागलं ना, हे तू करू शकतो बरं का, तुझ्या ती ताकद आहे. नाही तर आपण म्हणलं ना, मला ना जर चांगला अधिकार, तू अधिकार आहे, तुझ्यासारखे लाखो पडले, कोण होणार नाही बरं का. आपले पाय वाढणाऱ्या जवळ असले की आपण करू शकत नाही. हनुमंतराय म्हणले कोण जाणार? जांबवंत सगळे ज्येष्ठ होते,
म्हणले हनुमंता तुला आठव, तू लहानपणी असताना त्या सूर्याला गिळण्याकरिता तिथं उडी घातलेली, हा समुद्र तुझ्या पुढे ना काहीच नाहीये. हनुमंतरायाला जसं जसं ते बोलायला लागले तसं त्याच्यातली सगळी शक्ती जागृत व्हायला लागली. हनुमंतरायाने मोठं शरीर धारण केलं आणि प्रभू श्रीरामांचं नाव घेता क्षणी तिथून उड्डाण केलं. ते कुठे गेलं? डायरेक्ट आपल्या लंकेमध्ये गेलं. आणि तिथे गेल्यानंतर पण काय विषय, तिथे गेल्यानंतर जेव्हा हनुमंतरायांनी एका झाडावरून अशोक वाटिकेत पाहिलं सीता मातेला येऊन रावण धमकावतोय, हे सगळं चित्र पाहिलं. रावण गेल्यानंतर सीता मातेच्या समोर हनुमंतराय गेले. म्हणले माते माझा नमस्कार असो. हनुमंतरायाला पाहता क्षणी सीता माता म्हणते अहो तुम्ही माझा जीव तरी घ्या, एवढं मला त्रास देऊ नका. म्हणले तुम्ही आता योगमायन हे बालकर लहान रूप या माकडाचं घेऊन आला, तुम्ही रावणाचेच दूत आहात. हनुमंतराय म्हणले नाही माते, हनुमंतरायांवर मातेचा विश्वासच बसेना. पण रामप्रभू हुशार होते. रामप्रभू हनुमंताला म्हणलेले हनुमंता माझ्या सोबत आणि सीतेसोबत एक घडलेला प्रसंग सीतेला सांग, तो फक्त सीतेला मलाच माहिती, तेवढा सांगितलं की ती तुझ्या विश्वास ठेवत. मग सीता मातेला हनुमंतराय म्हणतात माते रामप्रभूंनी मला प्रसंग सांगितला जो फक्त तुला तुम्हाला आणि प्रभूंना माहिती. सीता माता म्हणली कोणता प्रसंग? हनुमंतराय म्हणले की ज्या वेळेस तुम्ही चित्रकूट पर्वतावर होते आणि पर्वतावर असताना तुमच्या मांडीवर डोकं ठेवून आपले प्रभू श्री राम निद्रिस्त होते, तिथे एक कावळा आला आणि कावळा तुमच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि कावळ्याने तुमच्या छातीला येऊन तिथं टोचा मारल्या आणि त्यातून रक्तस्राव झाला. आणि त्या रक्तस्रावामुळं तिथं प्रभू श्रीरामांना ते रक्त गरम लागले, एवढं रक्त वाहिलं बरं का. वाल्मिक ऋषींच्या रामायणात आले आणि मग ते रक्त लागताक्षणी प्रभू श्रीराम जागे झाले. त्यांनी नजर इकडे टाकले, सीते तुला एवढं रक्त, आणि इकडे तिकडे नजर टाकली, तिथं कावळा दिसला आणि कावळ्याच्या टोचीला रक्त दिसलं. प्रभू श्रीरामांना क्षणाचाही विचार करायची गरज पडली नाही. हा दुसरा कोणी नव्हता, इंद्राचा पोरगा होता. त्याने फक्त कावळ्याचं रूप घेऊन सीता मातेवर मोहित झाला होता. तिथं पडलेल्या दर्भाची काडी म्हणजे आपण दहावेला वापरतो बरं का, म्हणजे चटई त्यावेळेस आताच्या चटई ह्याच्या बनवतात प्लॅस्टिकच्या, त्या चटई दर्भाची गवताच्या काडीने तयार केली. त्यातली एक काडी प्रभू श्रीरामांनी काढली, ब्रह्मास्त्राचं आव्हान केलं आणि कावळ्याच्या दिशेने भिरकवली. कावळ्या पुढं आणि गाडी पाठीमागं. त्रिभुवनात कावळा सगळ्यात देवानं म्हणते वाचवा, त्याच्या वडिलांकडे पण गेला. म्हणले आम्ही नाही कोणी वाचू, रामाचा बाण कधी निष्फळ जात नाही. शेवटी भगवत वत्सल असणाऱ्या श्रीरामांजवळच हा शरणागत गेला आणि मला प्राणदान द्या, मला प्राणदान द्या. पण रामप्रभू जो शरणाला त्याला दान देऊन टाकलं. मग रामप्रभूंनी त्याला प्राणदान दिलं. पण रामप्रभू म्हणले माझा बाण निष्फळ जाऊ शकत नाही. मग कावळ्याच्या उजव्या डोळ्याला तो बाण लागला. हे सगळे जे कावळेत ना ते एका डोळ्याने आधुयेत बाळा. मग त्यावेळेला ते काय केलं जातं त्याचं कारण हे कावळ्याला त्या पापातून मुक्ती मिळावी म्हणून. मग हा प्रसंग सांगता क्षणी सीता मातेच्या डोळ्यातून घळा पाणी वाढलं आणि म्हणजे तू खरं माझ्या रामप्रभूचा भक्त आहे, सेवक आहे. आणि हनुमंतरायांनी आपली त्यांना काय दिली? अंगठी दिली. आता आपल्यासारखा एखादा असता पळत सुटला असता. आता मी सीतेला शोधलं बरं का, अरे पण सीतेला शोधलं पण रामांनी पण तुझ्यावर विश्वास का ठेवायचा? रामप्रभू त्यावेळेस सीता मातेला म्हणतात हनुमंतराय माते रामप्रभूंनी जशी तू मला देण्यासाठी अंगठी दिली ना, मी तुम्हाला भेटलो, आता ही रामप्रभूंना कळण्यासाठी मला काहीतरी द्या. ह्याला म्हणतात परिपक्व असणारा कार्यकर्ता बरं का. नुसतं यश भेटलं, मी 5 झालो, किती मार्क पडले नाही माहिती पण 5 झालो. अरे तसं नाही. मग तिथं सीता मातेने हनुमंतरायांना काय दिली? आपल्या डोक्यातला, आता त्याला शब्द मला जमत नाही बरं का, आपल्या डोक्यातला केस बांधायचा क्लिप साप तो दिला. मग हनुमंतरायांनी ज्यावेळेस रामप्रभूंना दाखवलं, रामप्रभूंच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. मग हनुमंतरायांशिवाय रामायण अपूर्ण आहे. एकट्या हनुमंतरायांनी हे सगळे किल्ले लढवले. एकट्या हनुमंतरायांच्या त्या उत्साहाने, त्या जोशाने, त्या भक्तीने रामप्रभूंना विजय प्राप्त करून दिलाय. पण हनुमंतरायांच्या मनात काय, मला रामप्रभूंना काय मारायची? मिठी मारायची. पण तो योग सापडत नव्हता. माता मुली आता मिठीचं घेऊन थांबू आपण बरं का. तो योग सापडत नव्हता. पण ज्यावेळेस युद्धकांडामध्ये रावणा समोर असल्यानंतर हनुमंतराय तिथं वानर सेना एका बाजूला, रावणाची सेना एका बाजूला. आणि अगस्त ऋषींना रामप्रभू म्हणतात बरं का, तुम्ही रावणाचं जेवढं याच्यात कौतुक वर्णन केलं नाही ना शौर्याचं, त्याच्यापेक्षा जास्त तुल्यबळाने कोणाचं वर्णन केलंय? या मेघनादाचं, म्हणजे कुणाचं? इंद्रजिताचं. रावणाच्या पोराचं लय कौतुक केले. त्यावेळेस ते म्हणतात अगस्त ऋषी, प्रभू रावणापेक्षा जास्त बलाढ्य शौर्यशाली कोण होता? त्याचं पोरग होतं बरं का. म्हणले त्याचं पोरग होतं. त्या पोराने ज्यावेळेस इंद्रासोबत युद्ध चाललेलं ना, आपसुक इंद्राच्या समोर तो प्रकट झाला. इंद्राच्या डोक्यातच ठोशा घातला. इंद्राचा पराभव केला. तिथं जे प्रभू इंद्राला बांधलं आणि त्याला कुठं आणला होता? लंकेत आणला होता. त्यामुळे इंद्रजित साधा सुद्धा नव्हता. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, इंद्रजिताने ज्यावेळेस प्रभू श्रीरामांच्या समवेत युद्ध करणाऱ्या लक्ष्मणावर शक्ती मारली,
त्यावेळेस लक्ष्मणाचं तिथं काही जीवाचा आकंत झाला. लक्ष्मण मूर्छित येऊन पडले. लक्ष्मणाचा आता अंत होणारच. पण त्यावेळेस विभीषण म्हणतो, काय म्हणतो विभीषण, इथं फक्त एकच जण ह्याचं वैद्य काम करू शकतो, तो म्हणजे कोण, सुषेण वैद्य. पण तो पलीकडच्या पार्टीत आहे म्हणले. तो का आपल्याला मदत करतो, डॉक्टर दुसऱ्या पार्टीचा आहे. कुठे आहे तो? हनुमंतराय म्हणले फक्त सांगा कुठे आहे म्हटले. म्हणले तो लंकेत आहे. लंकेत आहे म्हणताच हनुमंतरायने उड्डाण घेतलं गेले लंकेत. ते सुषेणच्या घरासमोरच गेले आणि म्हणले असं असं झाले, तुम्ही तात्काळ चला आणि आमच्या लक्ष्मणाचा तिथं औषधोपचार करा. सुषेण म्हणला, मी जर तिथे येऊन तुमचा उपचार केला तर रावण मला सोडणार नाही. ज्या वेळेस रावणाला कळत त्या क्षणी तो माझा जीव घेईल. हनुमंतराय म्हणले, म्हणजे कधी कधी कठोर बोलायला लागतं. हनुमंतराय म्हणले, रावणाला कळल्यावर जीव घेईल व तुमचा, तुम्ही झाले नाही ना, मीच आता तुमचा जीव घेतो. असं म्हणतात कधी कधी सौम्य लोकांना पण कडक बोलावं लागतं. हनुमंतरायाने सुषेणला घेतलं आणि लक्ष्मणाजवळ आणलं. लक्ष्मणाची सगळी नाडी तपासली वगैरे. त्यावेळेस सुषेण वैद्य म्हणतात, हनुमंता, प्रभू श्रीराम, याचा अंत लक्ष्मणाचा झालायच समय. कारण ह्याला जे औषध लागतंय ना ते इथं उपलब्ध नाहीये. ते औषध आपल्या अखंड भारताच्या टोकावर असणारी हिमालय पर्वतावर आहे, द्रोणागिरी. तिथं कोणीही जाऊ शकत नाही. तिथून घेऊन कोण येणार आहे? हनुमंतराय म्हणले, मी जातो प्रभू. असं म्हणता क्षणी जय श्रीराम म्हणले गेले. तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस द्रोणागिरी पर्वतावर गेले ना, आपल्या सर्वांना माहितीये, बरेच जण कीर्तनकार म्हणतात की हनुमंतराय तिथे गेले आणि त्यांना संजीवनी बुटीच कळली नाही. संजीवनी आणायची ना वनस्पती. मग हनुमंतराय म्हणले, ही संजीवनी का? तीच अहो, ते अष्टसिद्धीनो निधिके दाता, 9 सिद्धी त्यांच्या जवळ, त्यांना कळत नाही का? पण हनुमंतरायांनी पर्वत का आणला? त्याच्या पाठीमागचं कारण आहे, हनुमंतरायांना माहिती होतं की जर परत युद्धामध्ये असं कोणाला शस्त्र लागलं तर त्याच्यासाठी औषध आणण्यासाठी परत हिमालयात यायला लागेल ना. हनुमंतरायांनी सगळा पर्वतच आणला. आणि तो आणत असताना अयोध्या म्हणजे आत्ताच उत्तर प्रदेश, तिथून आणताना भरत, ज्यांनी आपल्या राजगादीचा त्याग केला, प्रभू श्रीरामांसाठी गावाच्या वेशीवर येऊन भरत थांबतोय. आणि त्यांनी पाहिलं एक कोणतरी मोठा पर्वत आपल्या अयोध्येच्या वरून चाललाय. याचा अर्थ काय? तो पर्वत आपल्या अयोध्येवर कोणतरी आक्रमण करत आहे. आणि तिथं भरताने आपल्या हनुमंतरायांना तिथं बाण मारला. हनुमंतरायांना कोणता बाण वेधू शकत नव्हता, पण त्याच्यावर कोणाचं स्मरण केलं होतं? प्रभू श्रीरामांचं. त्यामुळे हनुमंतरायांनी तो वार पण आपल्या छातीवर घेतला. का? तर माझ्या रामाचं नाव आहे त्याच्यावर, बर का. आणि मग तिथं हनुमंतराय कोसळले. तर तिथं भरत आले आणि भरताना हनुमंतरायांनी सगळी हकीकत सांगितली. आणि ती हकीकत कोण ऐकत होती? आतमध्ये उभी असणारी लक्ष्मणाची पत्नी. काय नाव तिचं? उर्मिला. उर्मिला कळतं की माझं कुंकू धोक्यात आहे. आणि हनुमंतरायांच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहते. हनुमंतराय म्हणतात, मी जर वेळेत नाही पोहोचलो, सूर्य उगवला तर लक्ष्मणाचा अंत झालाच म्हणून समजा. एखादी माता माऊली हनुमंतरायला जा म्हणायच्या आधी भारतासोबत भांडण करत, माझ्या नवऱ्यासाठी असं तसं तसं. उर्मिला माता म्हणली, हनुमंता, तुम्ही ज्या गतीत आला ना त्याच्यापेक्षा मंद गतीने जावा म्हणले. तो सूर्य उगवण्याचं धारिष्ट दाखवणार नाही. मी माझ्या उभ्या आयुष्यातल्या पतिव्रतेचं तिथं सगळं संकल्प करते. जोपर्यंत तुम्ही तिथं पोहोचत नाही ना तोपर्यंत सूर्य उगवणार नाही. आणि उगवलं तर माझी पतिव्रता भंग झालं समजत. आणि लक्ष्मणाची पत्नी होती ना उर्मिला, तिचं ते पतिव्रताचं ते सामर्थ्य होतं. हनुमंतराय तिथे गेले आणि मूर्छित पडलेल्या लक्ष्मण भैयांना श्रीराम रडून रडून पूर्ण कासवीत झालते. आणि ज्या वेळेस त्या संजीवनी वनस्पतीची औषधं तयार केली आणि सुषेण वैद्याने आपल्या लक्ष्मण भैयांना पाजली आणि लक्ष्मण भैया झोपेतून उठल्यासारखे ताजे तवाने उभे राहिले, त्यावेळेस तुमच्या माझ्या रामप्रभूंच्या डोळ्यातलं पाणी थांबलं. आणि लक्ष्मणाला पहिली मिठी मारायच्या अगोदर आपल्या प्रभू श्रीरामांनी कुणाला मिठी मारली? तुमच्या माझ्या हनुमंतरायाला. आणि त्यावेळेस प्रभू श्रीराम म्हणतात, तुम मम प्रिय भरत ही संभाई. माझ्या भरता इतकं या पृथ्वीतलावर मला कोणीच प्रिय नाही हनुमंता, पण भरतापेक्षा पण श्रेष्ठ जागा आज मी तुला माझ्या हृदयात घेतो. आणि हनुमंतरायाला तिथं परशुरामांनी आलिंगन दिले. माझा प्राण प्रभू राम मुखी नाम बोल जय श्रीराम. माझा प्राण मुखी नाम बोल राम बोल जय श्रीराम. माझा प्राण मुखी नाम बोल जय श्रीराम. माझा प्राण मुखी नाम बोल जय श्रीराम. प्रभू नामात रुजगा तुम्ही गुणगान, नामात रुजगा तुम्ही गुणगान. माझा प्राण प्रभू राम मुखी नाम बोल जय श्रीराम. माझा प्राण प्रभू राम मुखी नाम बोल जय श्रीराम.
तर या सगळ्या गोष्टी करताना आपल्या सगळ्यांना एक गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे, राम प्रभूंनी एका भक्ताच्या कर्वे अवघं रामायण घडवलं आणि त्या रामायणाचा उलगडा आणि त्या रामायणाचं यश जर कुणामुळे प्राप्त झालं, एकट्या हनुमंतामुळं, तेच अभंग चतुर्थी.